नवनाथ भक्तिसार गोष्टीरूपात अध्याय 17वा. कानिफ गोपीचंद जालंधर. कानिफाने काय युक्ती केली होती? त्याने राजाला त्याचे स्वतःचे 5 वेगवेगळ्या धातूचे पुतळे करून घ्यायला सांगितले. ते थोड्याच दिवसात तयार झाले. मग राजाला घेऊन तो जेथे जालंधराला पुरले होते तेथे गेला. राजाला त्याने एक पुतळा त्या विहिरीवर ठेवून कचऱ्याच्या ढिगावर कुदळीने घाव घालण्यास सांगितले. घाव घालून राजाने बाजूला व्हायचे. आतून जालंधर विचारेल, कोण खणतोय? तर मी गोपीचंद खणतोय असे उत्तर द्यायचे असे ठरले. कुदळीचा घाव घालताच जालंधराने तोच प्रश्न विचारला. राजा म्हणाला, मी गोपीचंद खणतोय. तोच जालंधराच्या क्रोधाग्नीत तो पुतळा जळून गेला. याप्रमाणे करता करता उरलेले 4 पुतळे नष्ट झाले. जालंधराने आता विचार केला, आपल्या क्रोधाने जर गोपीचंद जळून गेला तर आता मात्र तो माझ्या दृष्टीस पडला तर चिरंजीव होईल. नंतरच्या वेळी कानिफाने उत्तर दिले, गुरु महाराज, मी कानिफ आपला शिष्य गोपीचंदाला मीच घेऊन आलोय. हे ऐकताच जालंधराला शिष्य भेटीची उत्कंठा लागली आणि राग मावळला. गोपीचंद चिरंजीव हो असा आशीर्वाद त्याने दिला. स्वतःच आकाशास्त्र व वज्रास्त्र दूर करून तो विहिरीच्या वर आला व कानिफाला प्रेमाने भेटला. गोपीचंदाने पश्चात्तापाने रडत जालंधराचे पाय धरले. तेव्हा तो म्हणाला, राजा, कानिफाच्या कृपेनेच आज तू वाचलास. आता तू चिरंजीव होशील. आता तू ठरव, हे तुझे नश्वर तारुण्य, हे राज्य, ही माया धरून राहणार आहेस की वैराग्याचा मार्ग धरणार आहेस? गोपीचंदाला जालंधरची योगशक्ती समजली होती. आपण केवळ नाथांच्याच कृपेने जगलो, नाहीतर आपले भस्म होऊन गेले असते याचा विचार करून त्याने तत्क्षणी संसाराचा त्याग करून नाथांचा अनुग्रह घेण्याचे ठरवले. तो जालंधराला शरण गेला. त्यावेळी त्याचा निर्धार पाहून जालंधराने आपल्या कृपादृष्टीने त्याला नखशिखांत न्याहाळले. त्याने राजाची तनू रोमांचित झाली. मग त्याने जालंधराने कानात गुरुमंत्र सांगितला. त्यामुळे ब्रह्म सत्यम जगन्मित्रा मिथ्या याचा राजाला साक्षात्कार झाला. त्याला जालंधराने बैराग्याचा वेश दिला. जटा चिकाने वळल्या. जिथे चोपून चोपून बसवलेले काळे केस होते तिथे डोक्यावर बांधलेल्या जटा दिसू लागल्या. काखेत झोळी आली. कौपिन, मुद्रा, शैली, शृंगी. गोपीचंद पृथ्वीचा राजा होता, तो आता विरक्तीचा पुतळा बनला. जालंधराच्या पाया पडून त्याचा हात हाती घेऊन तो आनंदाने नाचू लागला. जालंधराने गोपीचंदाची पहिलीच मोठी कसोटी घेतली. राजवाड्यासमोर जा, स्वतःच्या स्त्रियांजवळ भिक्षा माग, त्यांची ममता, माया, आशा, पाश सर्व तोडून ये, असे म्हणून कानिफ व जालंधर यांनी त्याला नगरात राजवाड्याकडे पाठवले. राजवाड्यासमोर राजा भिक्षा मागायला उभा राहिला. ही गर्दी राजस्त्रिया धैर्य गळून रडू लागल्या. त्याला घेरून परत येण्याची विनंती करू लागल्या. निदान नेहमी डोळ्यासमोर राहा, आम्ही तुमची सेवा करू, असे 1 ना 2 नाना प्रकारे विनवू लागल्या. प्रश्न विचारू लागला. त्या सर्वांच्या प्रश्नांना त्याने एकच उत्तर, जय अलख निरंजन. मैनावती संन्यासिनी. तिने संन्यासी मुलाला भिक्षा घातली. ती घेऊन राजा जालंधराकडे आला. मैनावतीही पाठोपाठ आली. गोपीचंदाला जालंधराने योगविद्येतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. 3-4 दिवसानंतर त्याने गोपीचंदाला सांगितले, आता हे नगर सोडून तू तप करण्यासाठी बद्रिकाश्रमात जाऊन राहा. 12 वर्षे तेथे तू तपश्चर्या करावी. मैनावती राजवाड्यातच राहील. लुमावंतीला खूप पश्चाताप होत होता. संसारी स्त्री ती, तिला नाथांनी क्षमा केली. मुक्तचंद या राजपुत्राला राजाच्या गादीवर बसवण्यात आले. सर्व मंत्र्यांचा व एकनिष्ठ सरदारांचा सन्मान करण्यात आला. नाथांनी 6 महिने तेथे राहून मैनावंती, लुमावंती, मुक्तचंद, मंत्रीगण यांनी कसे राज्य करावे याची व्यवस्था लावली. फलश्रुती, या 17व्या अध्यायाच्या पठणाने योगसिद्धी प्राप्त होऊन सन्मार्ग प्राप्त होईल. अशा रीतीने अध्याय 17वा समाप्त झाला.